तर गाईज आज मी ना शिव्या खाता खाता वाचली आहे. तर बघू आज काय झालं असं की मी शिव्या खाता खाता वाचली आहे. तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय टुडेज व्लॉग. आय एम सिद्धी अहिरे अँड आय एम बॅक. आणि मी जे ठरवलं आहे 2 दिवसापासून, तर मी आज पण सकाळी लवकर उठलेली आहे आणि मी मॉर्निंग वॉकला गेली होते आणि जाऊन आल्यावर मी केला हेल्दी ब्रेकफास्ट, जे आपण 2-3 दिवसापासून करत आहे. हेल्दी ब्रेकफास्ट केला. माझी म्युस्ली जी आहे ती म्युस्ली खाल्ली. आणि बाय द वे गाईज, ही म्युस्ली मी नाही घेतलेली, तुम्हाला माहिती आहे, माझ्या काकीने दिलेली. बिकॉज माझा बजेट, आय एम नॉट दॅट बजेट की मी अशा महंगे प्रोडक्ट्स घेऊ. तरी पण माझ्या काकीने मला दिली आहे, तर मी ते फॉलो करत आहे. नशिबानं 2-3 दिवस मी ते फॉलो करत आहे. मग नंतर माझ्या पप्पा मला बोलले, चल तुला कुठेतरी बाहेर घेऊन जातो, तुला मी आज 5,000 रुपये कमवून देतो, तू चल माझ्यासोबत. मग मी गेली, रेडी बेडी होऊन टकाटक मी गेली. मला वाटलं यार काहीतरी काम असेल चांगल्यापैकी, पप्पा देतील, त्याने पैसे वगैरे येतील घरी, असं तसं मी विचार केला. बट माझ्या पप्पाने घेऊन जाऊन मला एक कॉफी शॉपमध्ये बसवलं, म्हणजे एका पंढरपुरी चायवरती. मी त्यांना बोलली, पप्पा की मला चाय नाही प्यायचं आहे, बिकॉज मी शुगर अवॉइड करते. बोलले नाही तू बस, घे कॉफी घे कॉफी. ते मला लिटरली फोर्स करत होते. मी बोलले यार हे फोर्स करण्यासारखं काय याच्यामध्ये, कॉफी घे कॉफी घे, कारण की त्यांना दुसरे कुठेतरी जायचं होतं. मी बसली, मी कॉफी वगैरे पिली. आणि तो दादा तिकडे होतं, त्याने मला विचारलं, तुम्ही व्लॉगर वगैरे आहेत का? त्याला बोलली हो मी व्लॉगर आहे. त्याने माझं ट्रायपॉड बघून मला विचारलं. मी पप्पाला बोलली, पप्पा मला लावायचं आहे जिम. पप्पा बोलले चल चल बेटा जिम बघू. तर मला वाटलं खरंच पप्पा लावतील मला जिम. पप्पा मला जिममध्ये घेऊन गेले. तर ट्रेनरसोबत चांगली बार्गेन वगैरे केले पप्पानी, असं करायचं तसं करायचं, बार्गेन केली सगळं पेमेंटची, एवढं देईल तेवढं देईल. पण ॲटलिस्ट मला घरी आल्यावर समजलं की पप्पा ते नाही करणार आहे. नंतर मी घरी आली तर मी बघितलं की माझी स्किन खूप जास्त घाण दिसत होती, खूप जास्त त्याच्यावर पिंपल्स वगैरे येत होते आणि चांगली नव्हती बेसिकली माझी स्किन. तर मी विचार केला काहीतरी होम रेमेडी आपण ट्राय करू. तर मी ChatGPTला ॲज युज्युअल सर्च केलं की काय होम रेमेडी आहे. त्यांनी मला होम रेमेडी दिली. एक अंडं घ्या, कोरपड घ्या, नंतर ते मिक्स करा, दही टाका त्याच्यामध्ये हेअर्ससाठी, आणि स्किनसाठी पण कोरपड आणि काय समथिंग ते हळद घ्या. तर मी तसं करायला लागली. तर मी ते सगळं काही घेतलं. कोरपडीने ते कोरपडला नीट एकदम बाजूबाजूने मी चिरून घेतलं. चिरून नाही, मीन्स बाजूबाजून कोरपडीला कापून घेतलं. त्याला 15 मिनटं पाण्यामध्ये ठेवलं. नंतर सगळं मिक्स करून एक हेअर मास्क बनवला. आणि आय थॉट की हा हेअर मास्क खूप चांगला असेल. बट आणि मला नव्हतं वाटलं की तो एवढा पातळ आहे, मीन्स माझ्या केसावरून तो खाली असं गळेल. आणि घरात नुकताच मी झाडू वगैरे मारलं होतं, घरी कोण नव्हतं. तर मी तो हेअर मास्क स्टार्ट केला लावणं केसांना. ठीक आहे, त्या दिवशी मला वाटलं की तो हेअर मास्क डोक्यावर थांबेल ना, मी लावते हेअर मास्क आहे तो डोक्यावर असा थांबेल आणि मी तो आरामशीर एकदम मस्त व्हिडिओमध्ये बघत बघत मी त्याला एकदम चारी बाजूनी लावून घेईल. बट झालं काय वेगळं. जसं मी तो हेअर मास्क लावला तर ते खाली पडायला लागलं. सगळी ती दही होती ती सगळी खाली पडायला लागली. आणि मी बोलली जर हे मम्मीनी बघितलं अख्खं घर चिगट होईल. जर मम्मीनं बघितलं, मम्मी मला लई शिव्या घालेल. बिकॉज मी एक अंडं यूज केलं होतं माझ्या हेअर मास्कला. आणि जर माझ्या मम्मीला समजलं असतं मी हेअर मास्कला अंडे यूज केलं, माझ्या मम्मीने मला खूप शिव्या घातल्या असत्या. आणि तेवढ्यात माझं घरचं पाणी पण आलं होतं. सो लवकर जाऊन आधी मी पाणी भरलं, तो हेअर मास्क पटापट तिथंच लावून घेतला, कारण की सगळं खाली पडत होतं. मग मी बेसिनमध्येच तो हेअर मास्क लावून घेतला, बिकॉज सगळं जे दही आहे ते घरात नको पडायला, ते खाली पडायला. आणि त्या दह्याचं पाणी सिरियसली पूर्ण तोंडावर आलं होतं आणि असं आंबट लागत होतं सगळं. आणि मला हे माहीत होतं की होतं की जर मम्मीला समजलं चुकून माकून पण की जर दही खाली सांडले आहे, हे सगळं खाली सांडलं आहे, तर माझी लागणार आहे वाट. आणि मम्मी मला लई शिव्या घालणार की तू एक अंड यूज केलं, त्यावरून तू दही पण आणली आणि त्यावरून तू असं ते खाली टाकत आहेस. तर तसंच माझ्या मम्मीचा टाईम झालं होतं, म्हणून मी घाईमध्ये हल्दीवाला पण मास्क लावला. आणि ती जी कोरपड आहे ना ती नीट मिक्स पण झाली नाही. मला वाटलं होतं की ती लगेच मिक्स होईल, बट तिला खूप वेळ मिक्स करायला लागते. ती माझ्या हातातच अशी राहिली आणि बाकी सगळं हळदी ती माझ्या चेहऱ्याला लावून गेली. आणि ती कोरपड बघा अशी दिसतात आहे, ती कोरपड माझ्या हाताला जे ठप्पे माझ्या हातावरतीच राहिले. आणि मला असं वाटत होतं की मी फक्त हळदी लावते माझ्या चेहऱ्याला, त्यामुळे ती कोरपड तर काय आहेच नाही. मग थोड्याच वेळात मम्मी पप्पा आले, मी लवकर आंघोळ करून घेतली. आणि बघा असा दिसत होता माझा चेहऱ्यावरचा ग्लो. मला काय एवढा खास ग्लो वाटला नाही आणि केस पण काय एवढे खास नंतर झाले नाही. दुपारी मग मी रेस्ट केला थोडा. मग संध्याकाळी उठली, ओट्स खाल्ले, परत हेल्दी खायचे म्हणून ओट्स खाल्ले. TV बघत मी ओट्स खाल्ले आहेत. संध्याकाळी समथिंग 7-8 वाजले होते. झोपली पण नाही, मी काहीतरी कामच करत होती. तेवढ्यात एक मी काम करत होती, तेवढ्यात माझी आई आली. आईने मला दिले आहे, काय बोलतं त्याला मला लक्षात येत नाही, बट तुम्ही बघू शकतात काय दिलं आहे. मला खूप आवडतं, काय माहिती मला त्याचं नाव का लक्षात येत नाही आहे. मग थोड्याच वेळानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि आजसाठी बस एवढंच. गुड नाईट, बाय. विल मीट यू नेक्स्ट व्लॉग गाईज.